ऐन फेब्रुवारीत फुटतोय घाम. मुंबईसह राज्यातील अनेक भागातील तापमानाचा पारा वाढला. गुरुवारी मुंबईतला पारा 35.1 अंशावर. 7 फेब्रुवारीला ओला उबर रॅपिडोचा पुन्हा देशव्यापी संप. किमान भाडं ठरवून देण्याची सरकारकडे मागणी. खासगी वाहतूक सेवा वापरणाऱ्यांना फटका बसणार. अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड आमने सामने. 6व्यांदा भारत विश्वचषकाची ट्रॉफी उंचावणार का, याकडे चाहत्यांच्या नजरा. मेघालयमध्ये अनधिकृत कोळसा खाणीमध्ये भीषण स्फोट. 18 मजुरांचा मृत्यू. अनेक मजूर खाणीमध्ये अडकल्याची भीती. सख्खा भाऊ असलेल्या सदा कदमांना रामदास कदमांनी तुरुंगामध्ये टाकलं. भास्कर जाधवांचा रामदास कदमांवर आरोप. हप्तेखोर असल्याची टीका. लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देण्याची आमदार अमोल मिटकरींची मागणी. मागणीवर विचार करणार मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. तर असा कुठलाच प्रस्ताव आला नसल्याचं प्रताप सरनाईकांचं विधान. निधी मिळणार हा विचार करून मतदान करा. नितेश राणेंचं राधानगरीतील सभेमध्ये वक्तव्य. निधी देण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचंही नितेश राणेंचं विधान. सांगलीच्या कडेगावमध्ये मतदारांना साड्या वाटप. भाजपनं साड्या वाटल्याचा काँग्रेसचा आरोप. भाजपकडून महिला मतदारांना साड्या वाटप. चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट. काँग्रेसकडून 4 उमेदवारांचा अर्ज, तर भाजपसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचाही अर्ज दाखल. धुळ्यात विरोधी पक्षनेते पदासाठी रस्सीखेच. धुळ्यात एमआयएम कडून विरोधी पक्षनेते पदावर दावा. शिवसेना एनसीपीचाही विरोधी पक्षनेते पदावर दावा. चंद्रपुरात महापौर पदासाठी वाद नाही. सत्तेसाठी एक पाऊल मागे जावं लागतं. विजय वडेट्टीवारांचं सूचक विधान.